नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायलीला सरप्राईज देण्यासाठी अर्जुन, चैतन्य हे दोघंही आता मधुभाऊंना आणायला गेलेले असतात। सायली मात्र थोडीशी साडेच असते, कारण मागची दिवाळी तिने मधुभाऊंसोबत सेलिब्रेट केलेली असते, म्हणून मधुभाऊंची तिला या दिवाळीला सुद्धा खूप आठवण येत असते। सायली बाहेर आलेली असते, तिने छान मेकअप केलेला असतो, छान दिसत असते आणि जागोजागी पंत्या ठेवत असते, रांगोळीमध्ये पंती ठेवत असते, आजूबाजूला पंत्या ठेवत असते आणि विचार करत असते की खरंच मागच्या वेळीची दिवाळी खरंच किती छान होती, मधुभाऊंसोबत अगदी छान दिवाळी सेलिब्रेट केली होती। ते काही नाही, मला मधुभाऊंना भेटायलाच हवं। मी एक काम करते, मी उद्याच मधुभाऊंना भेटायला जाते। परंतु मधुभाऊंना कसं भेटणार, कारण मधुभाऊंना भेटण्यासाठी मला सरांची परवानगी घ्यावी लागेल आणि तसंही यावेळी मी जरा राग जास्तच ताणून धरलाय। काय करू मी आता? आणि त्यातल्या त्यात सरही आलेले नाहीये, दिवसभरापासून गायब आहेत। नक्की कुठे गेलेत ते? कुठे असतील ते? अजून कसे घरी नाही आले? एक फोनही केला नाहीये। सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना कल्पना तिथून अधिक पंत्या घेऊन येते आणि मग ती सायलीला सांगते की सायली, एक काम कर, ह्या सुद्धा पंत्या लावून दे। आणि हो, लक्ष्मीपूजनाची तशीही सगळी तयारी झाली आहे। अर्जुन, चैतन्य जेव्हा येतील तेव्हा आपण लगेच लक्ष्मीपूजनाला सुरू करूयात। सायली म्हणते की हो आई, परंतु आज लक्ष्मीपूजन आहे, इतका उशीर झाला तरी अजून हे का नाही आले? एव्हाना हे यायला हवे होते ना? हे नक्की कुठे गेले? तुम्हाला माहिती आहे का त्यांच्याबद्दल काही? कल्पना म्हणते की नाही ग, मला तर काहीच माहीत नाहीये, म्हणजे मला तर नाही सांगून गेला तो। मला वाटलं की तुला सांगून गेला असेल आणि तुला माहिती असेल। पण हो, मगाशी अर्जुनला चैतन्याचा कॉल आला होता आणि काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं सांगत होता, म्हणून अर्जुनने चैतन्याला सुद्धा बोलावून घेतलंय। परंतु नशीब आज अश्विन घरामध्ये आहे। अश्विन आहे म्हणून घरातली कामं सुद्धा पटपट झाली, नाहीतर अश्विन आज कितीतरी वर्षानंतर घरी आहे। तसेही डॉक्टरांना कसली आली दिवाळी आणि कसला आलाय दसरा। पण मला असं वाटलं होतं की दिवे लागेपर्यंत अर्जुन घरी येईल, आता हा कुठे गेलाय काय माहिती। बरं सायली, चल मी आतमध्ये जाते, तोपर्यंत हे दिवे वगैरे तू लावून घे, असं म्हणतच कल्पना आतमध्ये निघून जाते। सायली सुद्धा विचार करत असते की सर अजून यायला हवे होते, अजून का नाही आले? कुठे असतील सर? या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना ती जागोजागी पंत्याही ठेवत असते, जागोजागी दिवे लावत असते। सायलीच्या आता पंत्या लावून झालेल्या असतात आणि अगदी शेवटचीच पंती सायली लावत असते। सायली जेव्हा शेवटची पंती लावत असते तेव्हा सहज तिचं रस्त्याकडे लक्ष जातं आणि मग तिला अर्जुन समोरून येताना दिसतो। आता अर्जुन खूप छान दिसत असतो आणि सायली ही अर्जुनकडेच बघत असते आणि खरं तर पहिल्यांदा अर्जुन आलाय त्यामुळे सायली खुश झालेली असते आणि अर्जुनकडे प्रेमाने ती बघत असते। परंतु त्याच वेळी अर्जुनच्या बाजूने आता मधुभाऊ आलेले तिला दिसतात। मधुभाऊंना अचानक बघून सायलीला मोठा धक्का बसलेला असतो, परंतु हा सुखद धक्का असतो। सायली बघतच असते, तिच्यासोबत हे सगळं काय होतंय हे तिलाही कळत नसतं। खरं तर तिला सकाळपासून वाटत असतं की मधुभाऊ आज तिच्या सोबत असायला हवे होते, आज तिच्या सोबत असायला हवे होते आणि आज मधुभाऊंना ती अक्षरशः तिच्या डोळ्यांसमोर बघत असते। हे सगळं बघून सायलीला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो। तर मधुभाऊ आता हसत असतात, अर्जुन हसत असतो, सायली मात्र शॉक असते की हे सगळं कसं काय शक्य झालं, मधुभाऊ माझ्या डोळ्यांसमोर कसे काय आले आणि मधुभाऊ इथे कसं काय येऊ शकतात? सायली पूर्णपणे शॉक झालेली असते। मधुभाऊ अशी ती जोराने हाक मारते आणि पळत 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 ती मधुभाऊंकडे जाते। आता सायली जेव्हा हाक मारते तेव्हा घरातले सर्वजण सुद्धा आता बाहेर आलेले असतात आणि बाहेर येऊन बघता तर काय की मधुभाऊ बाहेर आलेत। अर्जुन मधुभाऊंना घरी घेऊन आलाय आणि सायलीचा तो आनंद बघून सर्वजण आता प्रचंड खुश झालेले असतात। सायलीच्या आनंदामध्ये सर्वजण सामील होत असतात। मधुभाऊंना जेलमधून सुटलेलं बघून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो। सायली आता आल्या आल्या मधुभाऊंना घट्ट अशी मिठी मारते, मधुभाऊंच्या मिठीत येऊन रडत असते आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो। खरं तर हे स्वप्न आहे की काय, आपण स्वप्नात ह्या सगळ्या गोष्टी बघतोय की काय, असंच तिला वाटत असतं। सर्वजण सायली आणि मधुभाऊंच्या त्या अतूट नात्याकडे अगदी कौतुकाने बघत असतात। दोघांचीही अशी अनोखी भेट सगळ्यांच्या डोळ्यात भरत असते। एक व्यक्ती तिथे अशी असते की जिला अजिबात आनंद झालेला नसतो की सायली ही मधुभाऊंना भेटली आणि मधुभाऊ हे जेलमधून सुटून आले। ती म्हणजे असते अस्मिता। अस्मिताला अजिबात आवडलेलं नसतं मधुभाऊ घरी आलेले। मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स, त्यामुळे प्लीज हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा। तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर आणि तरच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे।
आणि तसंही लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो? तर मित्रांनो, विचार कसला करताय? लगेच व्हिडिओला लाईक करा. तर इकडे नागराज आता एकटाच सोफ्यावर बसलेला असतो. बरं, त्याच्या डोक्यामध्ये असंख्य विचार सुरू असतात. ऑब्व्हियसली आता त्यात सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं, कारण मधुभाऊ आता जेलमधून सुटलेले असतात आणि मधुभाऊ आता जेलच्या बाहेर असतात. याचाच अर्थ नागराज विचार करत असतो की मधुभाऊ सुटलेत, याचा अर्थ ते अर्जुनच्या सोबत राहणार आणि मग विलासचा खून हा साक्षीनेच केलाय हे प्रूव्ह करायला अर्जुनला कितीसा वेळ लागणार आहे. शिवाय जर प्रिया ही तन्वी नाहीये हे जर पाटलाला कळलं तर मात्र माझं काही खरं नाही. मला सगळ्या गोष्टी सोडून मला इथूनच पळ काढावा लागेल. दादा तसाही मला काही जिवंत सोडणार नाही. नागराज अगदी हातावर हात धरत, हात चोळत आता खूप विचार करत असतो. त्याला काय करावं तेच कळत नसतं. नागराज घाबरलेला असतो. जर आपलं पितळ उघडं पडलं तर बाबा आपलं काही खरं नाही. मग आपल्याला या घरामध्ये कोणीच राहून देऊ शकत नाही, कोणीच ठेवू शकत नाही. आता त्याच वेळी तिथे येते सुमन. सुमन नागराजला म्हणते की अहो तुम्ही इथे का बसलाय? अहो लक्ष्मीपूजन आहे, लक्ष्मीपूजन करायचंय आपल्याला आणि तसंही या वर्षीची दिवाळी खूप खास आहे. आता दिवाळी खास असते ती बाकी सगळ्यांसाठी, कारण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ही दिवाळी आनंद घेऊन आलेली असते. सायली अर्जुनच्या आयुष्यात आनंद घेऊन आलेली असते, परंतु नागराजची मात्र वाट लागलेली असते ना. त्यामुळे नागराज म्हणतो की कसली कपाळाची ही दिवाळी चांगली आहे ग. सुमन म्हणते की अहो असं काय म्हणताय तुम्ही? अहो इतक्या वर्षानंतर आज आपलं कुटुंब हे दिवाळीला एकत्र असणार आहे. यावर्षी प्रतिमा वहिनी सुद्धा आपल्या सगळ्यांसोबत दिवाळी साजरी करणार. अहो बघा ना, इतक्या दिवसानंतर हा सोनेरी क्षण आपल्याला बघायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. एवढ्या आनंदाच्या क्षणी तुम्ही असं म्हणताय की कसली दिवाळी चांगली म्हणून. अहो किती सोनेरी क्षण आहे हा. तेव्हा नागराजलाच माहीत असतं नागराजचं दुःख काय आहे ते. सगळ्या बाजूंनी तर नागराज फसलेला असतो. सगळे त्याचे प्लॅन फ्लॉप झालेले असतात. त्यात सगळ्यात मोठा प्लॅन म्हणजे ही प्रतिमा जी इतक्या वर्ष गायब होती ती आता डायरेक्ट सुभेदारांच्या घरात येऊन पोहोचलेली असते. आणि दुसरी म्हणजे जे मधुभाऊ जे 1.5 वर्ष जेलमध्ये होते ते मात्र जेलमधून सुटून आलेले असतात. नागराज, मैपत, साक्षी, प्रिया यांची दिवाळी खरंच खराब झालेली असते. दिवाळीला त्यांना सेलिब्रेट करण्यासाठी असं काहीच चांगलं झालेलं नसतं. मग उगाच आता सुमनला डाऊट येऊ नये म्हणून नागराज हा सुमनला म्हणत असतो की सांग ना सुमन, काय चांगलं होतं या घरामध्ये आणि कसली ही दिवाळी चांगली? अगं वहिनीला घरात तर आणलंय आपण, वहिनी घरात तर आलीये, परंतु वहिनीला कुठं काय आठवतंय? आपण जेवढं वहिनीला सांगतो तेवढं वहिनी ऐकते. आता समजा जर तिला सगळ्या गोष्टी आठवत असत्या तर आपण आनंदाने साजरी केली असती ही दिवाळी. सुमन म्हणते की हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण तुम्हाला माहितीये आपण जे काही त्यांना सांगतो ना त्याच्यावर मात्र मनापासून विश्वास ठेवण्याचं ते काम करताय. देव करो आणि त्यांची स्मृती लवकर परत येऊ. तेव्हा नागराज तर देवाकडे प्रार्थना करत असतो की त्या बाईची स्मृती परत आली म्हणजे माझा या घरातला शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे देवाकडे तो हीच प्रार्थना करत असतो की तिची स्मृती कधी परत यायला नकोय. त्याच वेळी तिथे रविराज आणि प्रतिमा येतात. रविराज नागराजला म्हणतो की काय नागराज, सुमनला मदत करतं वाटतं. तेव्हा नागराज हसतो. रविराज आता प्रतिमाच्या हातामध्ये काही बॅग्स देतो आणि प्रतिमाला सांगतो की प्रतिमा, मी तन्वीसाठी नवीन कपडे आणले, तू तिला तेवढे दे. मग प्रतिमा म्हणते की चालेल. रविराज विचारतो की पण तन्वी कुठे दिसत नाही, कुठे तन्वी? तेव्हा सुमन सांगू लागते की अहो ती खोलीतून बाहेरच नाही आली अजून. खरं तर तिचा मूड ठीक नाहीये म्हणून आज काही ती तिच्या खोलीतून बाहेरच आली नाहीये. आता हे ऐकल्यावर रविराज चिडतो आणि म्हणतो की का, आता काय झालं तिच्या मूडला? तिच्यामुळे मी माझा मूड ठीक केला ना. दिवाळी आहे म्हणून सगळ्या गोष्टी तिच्या पोटात घातल्या. मग आता तिला नीट वागायला काय होतंय? परंतु रविराजला कुठे माहीत असतं की तन्वीचा मूड का बरं ऑफ आहे, कारण मधुभाऊ जेलमधून सुटून आलेले असतात आणि तन्वी मात्र घरामध्ये आपले शेवटचे क्षण आणि शेवटचे दिवस मोजत असते. प्रतिमा रविराजला म्हणते की रविराज प्लीज तुम्ही चिडू नका. असं प्रतिमा म्हटल्यावर आता रविराज शांत बसतो. मग प्रतिमा सुमनला म्हणते की सुमन प्लीज तू तन्वीला बोलावून आणतेस का? खरं तर मला इतक्या मोठ्याने हाक नाही मारता येणार म्हणून. सुमन म्हणते की हो वहिनी, बोलावते ना मी तिला. आणि मग सुमन आता मोठमोठ्याने तन्वीला हाका मारते आणि सांगते की तन्वी लवकर खाली ये. त्याच वेळी प्रिया आता तिथे आलेली असते आणि सुमनला ती विचारते की काय झालंय सुमन काकी, एवढ्या कशाला हाका मारतीयस? मग प्रतिमा प्रियाला म्हणत असते की अगं तन्वी, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी नवीन कपडे आणलेत, घे हे कपडे. तेव्हा प्रिया अगदी उद्धटपणे म्हणते की कशाला, आणि तसेही आता हे नवीन कपडे घालून कुठे मिरवायला जाणार आहे मी? इथे तर अगदी मला तोंड दाखवायची सुद्धा चोरी झाली आहे.
प्रियाला मात्र वेगळ्याच गोष्टींचं टेन्शन असतं, ते म्हणजे फक्त आणि फक्त मधुभाऊ. तिच्या डोक्यात तेच घुसलेलं असतं की जर मधुभाऊ सुभेदारांच्या घरी गेले आणि जर त्यांनी फोटो वगैरे बघितले आणि त्यातून जर त्यांना कळलं की ही छोटी तन्वी म्हणजे सायली आहे, तर माझा गेम खल्लास. एवढीच प्रियाला भीती असते आणि या गोष्टीमुळेच प्रियाला टेन्शन आलेलं असतं आणि तिचं हे टेन्शन तिच्या बोलण्यातून व्यवस्थित दिसत असतं, ज्याच्यावर त्याच्यावर फक्त ती चिडचिड करत असते. आता नागराज मात्र प्रियाला गप्प करतो, कारण त्याला माहीत असतं की ही प्रिया जर अशी मूर्खासारखी बोलायला लागली तर आमचा प्लॅन आता इथेच उघड होईल. त्यामुळे तो प्रियाला म्हणत असतो की अगं तन्वी, एवढं का रिॲक्ट होतीये आणि एवढं काही झालं नाही अगं, हे बघ अगं प्लीज तू शांत राहा. तेव्हा मग प्रिया आता काहीतरी बोलायचं म्हणून म्हणत असते की काका अहो मी माझी चूक तर आधीच कबूल केली आहे, मग आता काय बोलणार मी. मला हे दिसतंय की तुमच्या नजरेतून मी पार उतरली आहे, परंतु मला मात्र इथे कोणीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. हो मला माहिती आहे की मी आधी एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून काय मी परत परत तेच करणार आहे का. म्हणून मी ठरवलंय की मी यावेळी दिवाळी नाही साजरी करणार. पण ठीक आहे, तुमचं चालू द्यात. तुम्हाला जी आनंदात दिवाळी सेलिब्रेट करायची आहे ती तुम्ही करा. पणत्या लावा, रांगोळी काढा, नवीन नवीन कपडे घाला, पण मला मात्र यातलं काहीच नको आहे. शेवटी माझं दुःख हे माझ्यापाशी आहे. असं म्हणत प्रिया आता खोटे अश्रू डोळ्यामध्ये आणते आणि मग सगळ्यांना असं दाखवते की बघा मला किती त्रास होतोय आणि तुम्ही सगळे मला जे काही बोललाय त्यामुळे मला किती त्रास झालाय, माझी काही चूकही नव्हती त्या सगळ्या गोष्टींमध्ये. तिथून रागानेच निघून गेलेली असते. तेव्हा रविराज मात्र प्रियाचाच विचार करत असतो. तो म्हणत असतो की ह्या मुलीला ह्या सगळ्या गोष्टी कशा समजाव्यात आता मला तेच कळत नाही. मला ह्या तन्वीचं कधी कधी काही कळतच नाहीये. म्हणजे मला कळतं की आता बिना आईबापाची वाढली आहे ही मुलगी. आश्रमात असताना ती एकटी होती, आपण तिच्यासोबत नव्हतो, कदाचित म्हणून ती हे असं वागत असेल, म्हणून तिला ह्या सगळ्या गोष्टी सुचत असतील. परंतु कधी कधी मला काय वाटतं माहितीये का, ही तन्वी ना माझ्याशी खुनशीच वागते जरा. कधी कधी अशी चिडते काय, कधी कधी अशी अचानक डोळ्यात काय पाणी आणते. मला तर तिचा खुनशी स्वभावच दिसायला लागलाय. हे ऐकून आता नागराज घाबरतो, कारण त्याला माहीत असतं की ह्या प्रियाच्या मूर्खपणामुळे आता ती खुनशी आहे आणि मुद्दाम दादाची खुन्नस काढण्याचा प्रयत्न करते. आता ही गोष्ट दादालाही कुठेतरी जाणवायला लागली आहे, परंतु प्रियाच्या डोक्यात काही ह्या गोष्टी शिरत नाही. पुढे रविराज हा म्हणत असतो की काय करावं मला काही कळत नाही. खरं तर बाप म्हणून मी चुकतोय का, आणि आता बाप म्हणून मी करायचं तर काय करायचं. मग नागराज आता रविराजला म्हणतो की हे बघ दादा, प्लीज तू काळजी करू नकोस, मी आहे ना. म्हटलं तर मी तन्वीला समजावतो, तू अजिबात काही काळजी नको करू, माझं ऐकेल ती. पण दादा यावेळी मात्र ही दिवाळी आपण एकत्र सेलिब्रेट करणार आहोत हे मात्र नक्की. दादा फक्त तू काळजी करू नकोस, असं म्हणून आता नागराज तिथून निघून जातो. मागे रविराज मात्र प्रियामुळे खूप डिस्टर्ब झालेला असतो. तर इकडे सायली अजूनही मधुभाऊंना हक करून उभी असते आणि मधुभाऊंना तिने मिठी मारलेली असते. मधुभाऊंना ती सोडतच नसते आणि सारखीच रडत असते. मधुभाऊ हे सायलीला समजावत असतात की साऊ बाळा अगं नको स्वतःला एवढा त्रास करून घेऊ, आहे ना मी, आलोय ना मी आता, मग कशाला स्वतःला एवढा त्रास करून घेतीयस बरं, का रडतीयस एवढं. सायली म्हणते की मधुभाऊ अहो हे आनंद अश्रू आहेत आणि खरं तर मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही माझ्या समोर उभे आहात. खरं मला स्वप्न तर पडत नाहीये ना. तुम्हाला सांगू का, मला कधी वाटलंच नव्हतं की मी तुम्हाला असं बघू शकेल. तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात की साऊ बाळा बघ बरं, मी तुझ्या समोर दिसतोय की नाही तुला, आणि अगं मी खरंच आलोय. आणि तुला माहितीये का साऊ बाळा, मी काय गेल्या वर्षासारखा फक्त एक दिवसासाठी नाही आलोय दिवाळी सेलिब्रेट करायला, परत न जाण्यासाठी आलोय मी. आता मी कुठेही जाणार नाहीये तुला सोडून. हे ऐकल्यावर सायलीला आता दुसरा सुखद धक्का मिळतो. सायलीला आधी वाटत असतं की मधुभाऊ फक्त दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी आले आणि दिवाळी झाल्यानंतर ते निघूनही जातील, परंतु एक दिवसासाठी का होईना मधुभाऊंची आणि माझी भेट झाली, त्यातच सायली खूप खुश असते. आणि त्यातल्या त्यात तिला दुसरा सुखद धक्का हा भेटतो की मधुभाऊ आता तिला सोडून कुठेही जाणार नाही आणि ते कायमचे इथे आले. हे म्हटल्यावर मात्र सायलीसाठी तो डबल धमाका असतो आणि सायली आता प्रचंड खुश झालेली असते. मधुभाऊ सायलीला सांगू लागतात की साऊ बाळा, हे सगळं शक्य झालं ते जावई बापूंमुळेच. जावई बापूंनी मला बेलवर सोडवलंय. हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो आणि सायली आता अर्जुनकडेच बघू लागते. मग अर्जुन सायलीला म्हणत असतो की मला माहिती आहे माझ्याकडनं जी चूक झाली होती ती चूक मला तशीही सुधारावी लागणारच होती ना. सायलीला काय करावं तेच कळत नसतं, कारण एकावर एक धक्के सायलीला मिळत असतात. आणि खरं तर अर्जुनबद्दल तिला जो गैरसमज झालेला असतो तो सुद्धा आता सायलीच्या मनातून चुटकीसरशी गायब झालेला असतो. खरं तर सायलीसाठी ही गुड न्यूज असते की अर्जुनला तिने जे समजलेलं असतं तसा अर्जुन नाहीये.
एकाच वेळी दोन गोष्टी चांगल्या घडलेल्या असतात. सायली आता मधुभाऊंना पुन्हा एकदा मिठी मारते. मधुभाऊ मात्र सायलीला म्हणत असतात की अगं साऊ बाळा, अगं आवर स्वतःला, आता किती रडणार आहेस बरं अजून. तेव्हा सायली म्हणते की नाही मधुभाऊ, मला जेवढं रडायचं आहे ना तेवढं मला रडू द्यात. आज मात्र मला रडू द्यात आणि खूप वर्षांचे अश्रू माझ्या डोळ्यात साठलेत असं मला वाटतंय. तर सायलीचं मधुभाऊंवर असलेलं प्रेम बघून आता सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलेलं असतं. घरातले सर्वजण आता सायली आणि मधुभाऊकडे कौतुकाने बघत असतात. सायली रडायचं सोडत नसते आणि मधुभाऊंना म्हणत असते की मला रडू द्यात. तेव्हा मधुभाऊ देखील म्हणतात की बरं ठीक आहे, रड, तुला रडायचं तर. सायली पुढे मधुभाऊंना सांगू लागते की मधुभाऊ, खरं तर तुम्ही मला पुन्हा असं भेटाल अशी आशाच माझ्या मनातून गेली होती, अशी आशा संपली होती. पुन्हा आपली अशी कधी भेट होईल की नाही हेही मला कळत नव्हतं. मधुभाऊ, माझ्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त अंधार होता. मला कुठलीही दिशा दिसत नव्हती, मला काहीच कळत नव्हतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगं असं का बोलतेस साऊ बाळा, तुझ्या पाठीमागे जर तुझा नवरा खंबीरपणे उभा आहे तर तुला अंधार का जाणवायला हवा. बघ बरं, शेवटी तुझ्या नवऱ्यानेच मला सोडवलं की नाही. जावई बापूंनी मला दिलेला शब्द पाळलाय. त्यांनी मला सांगितलं होतं की ते मला तुरुंगातून सोडवणार आहे आणि आज मात्र त्यांनी मला तुरुंगातून सोडवलंय. ते मात्र त्यांच्या शब्दाला जागलेत हा साऊ बाळा. असं म्हटल्यावर सायली सुद्धा आता ही गोष्ट मान्य करते आणि तीही अर्जुनकडे बघत असते. अर्जुनचा तिला आज खूप रिस्पेक्ट वाटत असतो, आदर वाटत असतो आणि आज मात्र अर्जुनने तिला खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलेलं असतं. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, तुम्हाला खरं सांगू, आज म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातली दिवाळी आहे. प्रताप म्हणत असतो की खरंच आजचा हा आनंदाचा दिवस प्रत्येकाच्या घराघरात यायला हवा. कल्पना म्हणते की हो ना, खरंय तुमचं. खरं तर बाप लेकीची भेट ही दिवाळीच्याच दिवशी व्हावी अशीच इच्छा होती देवी आईची. कुसुम म्हणते की हो ना, ते भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाही. अगदी तसंच झालंय. आज मात्र ते सगळं खरं घडताना दिसतंय. तिला तिची चूक आता कळून चुकलेली असते आणि मग सायली अर्जुनकडे बघू लागते. आपण उगाचच अर्जुन सरांवर डाऊट घेतला, त्यांना नाही ते बोललो. त्यांनी तर आपल्याला कधी फसवलंही नाही आणि त्यांनी जे वचन मला दिलं होतं ते वचन मात्र त्यांनी पूर्ण करून दाखवलंय आणि मी उगाचच त्यांना म्हणत होते की त्यांनी माझा विश्वासघात केलाय. सायलीला या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो. तिची चूक आता तिला कळलेली असते. सायली अर्जुन समोर उभी असते आणि अर्जुनकडे फक्त ती बघत असते. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली, तुम्हाला वाटतोय तितका मी स्वार्थी नाहीये. अर्जुन हे सर्व बोलत असताना सायली फक्त अर्जुनकडे बघत असते. या जगातला इतका खरा आणि शब्दाला जागणारा माणूस ती बघत असते. अर्जुनचं तिला खूप कौतुक वाटत असतं, कारण अर्जुनने आज तिला जी खुशी दिलेली असते ती अगदी शब्दात मांडणे इतकी सुद्धा नसते. कारण अर्जुनने आज तिच्या अतिप्रिय असलेल्या मधुभाऊंना सोडवलेलं असतं, ज्याची वाट ती तब्बल 1.5 वर्षांपासून बघत असते आणि आज सोनेरी क्षण तिच्या आयुष्यात आलेला असतो, तो म्हणजे फक्त आणि फक्त अर्जुनमुळे. त्यामुळे अर्जुनची किंमत आता सायलीच्या नजरेत अजूनच वाढलेली असते. सायली फक्त अर्जुनकडे बघत असते आणि एक क्षण असा येतो की ती अर्जुनला घट्ट मिठी मारते. अर्जुनच्या मिठीत येऊन ती रडत असते, अर्जुनला हक करून रडत असते. तेव्हा मात्र अर्जुनला अगदी आकाश ठेंगणं झालंय की काय असं वाटत असतं. ज्या गोष्टीसाठी त्याने हे सगळं केलेलं असतं त्याचे ते प्रयत्न आज यशस्वी झालेले असतात आणि त्याची पावती आज त्याला भेटलेली असते. आज ज्या अर्थी मधुभाऊंना बघून सायलीला त्याने एवढं हॅप्पी बघितलेलं असतं त्याच अर्थी अर्जुन तिथे जिंकलेला असतो आणि आता मात्र सायलीच्या मनातले आपल्याबद्दल असलेले सगळे गैरसमज दूर झाले. त्यामुळे सुद्धा अर्जुन खूप खुश असतो. अर्जुनच्या मनात हे असतं की मला माहिती आहे मधुभाऊ आता घरी आलेत म्हटल्यावर सायली आता मधुभाऊंसोबत निघून जाईल, परंतु तरीसुद्धा फक्त सायलीला खुश करण्यासाठी आणि तिची ही स्माईल बघण्यासाठी, तिचा हा आनंद बघण्यासाठी आणि तिच्यावर असलेल्या प्रेमापोटी अर्जुनने हे सगळं केलेलं असतं आणि अर्जुनचं खऱ्या अर्थाने या गोष्टीचं चीज झालेलं असतं. अर्जुन आणि सायली दोघंही आता जसे एकमेकांच्या मिठीत असतात तेव्हा मात्र सर्वजण त्यांच्याकडे कौतुकाने बघत असतात. कल्पनाला तर खूप आनंद झालेला असतो. फायनली अर्जुन आणि सायलीमधले सगळे वाद मिटलेले आहेत आणि पुन्हा हे एकमेकांचे नवरा बायको असल्यासारखे वागताय, एकमेकांना समजून घेताय आणि एकमेकांच्या भावना त्यांना कळताय. त्यामुळे घरातले मात्र सर्वजण खुश झालेले असतात. घरच्यांना हा आनंद झालेला असतो. डिवोर्सपर्यंत आलेलं अर्जुन आणि सायलीचं भांडण आता पूर्णपणे सॉल्व्ह झालंय आणि आता ते दोघंही एकमेकांना कधीही सोडणार नाही. आता घरातल्यांना सुद्धा या गोष्टीची शाश्वती मिळालेली असते.
अस्मिताला हे सर्व बघून मात्र अजिबात छान वाटत असतं. मनामध्ये ती म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, आणि ह्या थेरड्यासाठी ही सायली एवढा जीव का काढतीये, आणि हे मम्मा आणि डॅडा तेही अश्रू ढाळताय कोणासाठी, तर ह्या मधुभाऊसाठी. आज फक्त पूर्णा आजी घरामध्ये असायला हवी होती. पूर्णा आजी जर आज घरामध्ये असती ना, मग ह्या सगळ्यांना कळलं असतं. या मधुभाऊंना घरामध्येच घेतलं नसतं. तेव्हा तिला मागच्या दिवाळीचा दिवस आठवतो, ज्यावेळी मधुभाऊ घरी आलेले असतात. त्यावेळी पूर्णा आजी अर्जुनला म्हटली होती की अर्जुन, तू कशावरनं एका खुन्याला घरामध्ये घेतलास. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं पूर्णा आजी असं का म्हणते, आज सायलीचे बाबा आपल्या घरी आलेत. पूर्णा आजी तेव्हा म्हटली होती की अर्जुन, हे आपलं घर आहे आणि आपल्या या घरामध्ये मला कोणीही खुनी किंवा दरोडेखोर नकोय. मग अस्मिता म्हणत असते की मला माहिती आहे या सगळ्यांनी त्यांचा मेंदू घरीच ठेवलाय, पण माझा मेंदू मात्र शाबूत आहे. काहीही करून मी हा म्हातारा घरी आलाय हे पूर्णा आजीला सांगणार म्हणजे सांगणार. मग अस्मिता लगेचच आता पूर्णा आजीला कॉल करण्यासाठी आतमध्ये निघून जाते. कल्पना मधुभाऊंना म्हणत असते की बरं का मधुभाऊ, आज मात्र तुम्हाला गार्डनमध्येच थांबावं लागणार आहे. मधुभाऊ म्हणतात की का. तेव्हा कल्पना म्हणते की कारण अर्जुन आणि सायली जोपर्यंत एकमेकांची मिठी सोडत नाही तोपर्यंत तुम्ही काय घरामध्ये जात नाही. बघा तुमची लाडकी लेक अर्जुनच्या मिठीमध्ये आहे आणि आपले वडील बाहेर उभे तरी तिला काही नाही. मग असं म्हटल्यानंतर सायली आणि अर्जुन कुठेतरी ठिकाणावर येतात आणि मग त्यांना समजतं. दोघंही पटकन आता एकमेकांपासून सेपरेट होतात. आणि मग सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ प्लीज तुम्ही आतमध्ये चला ना. मग सायली आता मधुभाऊंना घेऊन आतमध्ये जाते. तर आता सायली मधुभाऊंसोबत घरामध्ये येत असतात. तर आपली अस्मिता मात्र पूर्णा आजीचे कान भरण्यासाठी पूर्णा आजीला कॉल करते आणि तिला सांगते की अगं पूर्णा आजी ऐक ना. तेव्हा पूर्णा आजी अस्मिताला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. तर अस्मिता म्हणते की हो पूर्णाजी, तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पण अगं तुला माहिती का इथे काय झालं. अगं तू फक्त मावशी आजीकडे गेलीये खरी, परंतु इथे मात्र तू तिथे असल्याचा गैरफायदा घेतला जातोय. आणि मग अस्मिता घडलेला सगळा प्रकार पूर्णा आजीला सांगू लागते की कशा प्रकारे अर्जुनने मधुभाऊंना बेलवर सोडवलंय आणि मधुभाऊ हे आपल्या घरी राहायला आलेत आणि ही सायली आता मधुभाऊंना घेऊन आपल्या घरात आली आहे. आणि तुला माहिती आहे ना, ते खुनी आहे, दरोडेखोर आहे आणि त्यांना आता अर्जुनने आपल्या घरामध्ये जागा दिली आहे. पूर्णा आजीचे कान भरत असते आणि पूर्णा आजीला घडलेली हकीकत सांगत असते. तर इकडे सुमन आता सर्वांसाठी फराळ घेऊन येते. रविराज म्हणतो की वा वा वा, कितीतरी दिवसानंतर फराळाची ही चव मला चाखायला मिळतेय. आणि चकली तर काय खुसखुशीत झालीये. प्रतिमा चकली तूच केली आहे ना. तेव्हा प्रतिमा मान डोलावते. त्या मात्र उदासच असते, तिला काही दिवाळीमध्ये इंटरेस्ट नसतो. तर नागराज म्हणत असतो की नाही नाही, प्रतिमा वहिनीने चकल्या बनवल्या म्हणून ठीक आहे, नाहीतर सुमनने जर बनवल्या असत्या ना तर एकतर त्या कापसासारख्या मऊ झाल्या असत्या, नाहीतर फेकून मारण्या इतक्या कडक झाल्या असत्या, कारण तिला मधलं असं काही बनवताच येत नाही. सुमन आता नागराजकडे बघू लागते. तेव्हा रविराज म्हणतो की गपरे, काही पण काय बोलतो सुमनला. आणि तसंही सुमन सुद्धा उत्तम फराळ बनवते. सुमन म्हणते की हो, मी खरं तर इतक्या वर्षांपासून वहिनींच्या रेसिपीप्रमाणेच सगळा काही फराळ बनवते, पण माझा काही फराळ व्यवस्थित होतच नाही, म्हणजे वहिनींसारख्या चकल्या काही लागत नाही. रविराज सुमनला म्हणत असतो की सुमन, अगं तू कुठे नागराजच्या नादी लागतेस. तो काय म्हणतोय, तो काय खरं बोलतोय का. अगं तू उत्तम फराळ बनवतेस. हा, पण इथून पुढे चकल्या मात्र प्रतिमालाच बनवू दे हा. असं म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू लागतात. प्रियाला मात्र त्यांचा हा हसी मजाक काही सहन होत असतं. प्रियाला खूप राग येत असतो की इथे बघा मी एवढी दुःखामध्ये आहे आणि हे मात्र काय, हे मात्र आनंद लुटण्याचा एक चान्सही सोडत नाहीयेत. त्याला खूप राग येतो आणि जेव्हा सर्वजण हसत असतात तेव्हा प्रिया म्हणते की बस झालं, काय नुसतं हसणं लावलंय. इथे सुभेदारांच्या घरामध्ये माझा एवढा अपमान झाला, अगदी तासाभरापूर्वी सुद्धा मी रडत होते आणि तरी सुद्धा त्या गोष्टीचं तुम्हाला मात्र काहीच वाटत नाहीये ना. किती वेळ मी माझ्या मनात असं दुःख लपून ठेवायचं, दाबून ठेवायचं. सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. मधुभाऊ बाकीचे सर्वजण आता फराळ एन्जॉय करत असतात. मधुभाऊ म्हणत असतात की इतकी वर्ष झालं की कधी असं फॅमिली सोबत बसून घरचा फराळ खाल्ला नव्हता, परंतु आज मात्र हा दिवस माझ्या आयुष्यात येईल असं कधी वाटलं नव्हतं. जावई बापू, हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालं बरं का. मग नंतर सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, तुम्ही आता हे सगळं फराळ चाखून बघा आणि मला सांगा बरं की यातलं काय काय मी केलंय ते. मधुभाऊ म्हणतात की त्यात चाखायचं कशाला, नुसतं पाहून सुद्धा मी सांगू शकतो की कुठला फराळ तू बनवलायस. अश्विन म्हणतो की मधुभाऊ, हे सगळं कसं काय, तुमच्या डोळ्यात काय स्कॅनर बसवलेत. मधुभाऊ सांगतात की बापाच्या डोळ्यात निसर्गतःच कॅमेरे बसवलेले असतात. आमची सायली लहानपणापासून कुसुमला फराळ बनवण्यात मदत करायची. सायली जेव्हा जेमतेम 12-13 वर्षाची होती ना, तेव्हापासून मी तिच्या हातचा फराळ खातोय. सायलीच्या हातचा फक्त मी फराळ खायचो, बाकी कोणाच्याही हातचा फराळ मी खाल्ला नाहीये.
बरोबर की नाही साऊ बाळा? तेव्हा सायली हसायला लागते. सर्वजण आता खूप आनंदित असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मधुभाऊ आता घरातून निघत असतात, कारण मधुभाऊंना असं वाटत असतं की पूर्णाजींना तसंही मी आलेलं चालणार नाही आणि मी इथं थांबलेलं चालणारही नाही. मागच्या वेळी जे काही झालेलं असतं ते मधुभाऊंना माहीत असतं. त्यामुळे मधुभाऊ आता ताबडतोब सायलीच्या इथून निघत असतात. तर सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ ऐका ना, प्लीज एवढ्यात नका ना जाऊ, अहो थोडा वेळ थांबा ना. परंतु मधुभाऊ म्हणतात की नाही साऊ बाळा, मला जावं लागेल. त्याच वेळी पूर्णाजी तिथे येते. पूर्णाजी अर्जुनला म्हणते की अर्जुन, आपल्या घरी कोण पाहुणे आलेत हे तुम्हाला का नाही आधी सांगितलंस? मधुभाऊ हात जोडून पूर्णाजीला म्हणतात की अहो मी आता निघतच होतो. तेव्हा पूर्णाजी रागानेच मधुभाऊंना म्हणते की मी तुमच्याशी बोलत नाहीये, कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सर्वजण आता पूर्णाजीला खूप घाबरलेले असतात. पूर्णाजी खूप चिडली आहे की काय असं सगळ्यांना वाटत असतं. तर मित्रांनो, खरंच पूर्णाजी चिडली आहे की चिडल्याचं नाटक करतेय हे आपल्याला उद्याच्या भागातच पाहायला मिळेल. तोपर्यंत मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.